तुम्ही मुली मुली राहता म्हणजे मुलं तुमच्या रूमवर येत असतील, तुला माय बापाने टाकून दिलंय, तू उलट उत्तर देतेस, ॲटिट्यूड दाखवतेस, असं करशील तर एक दिवस कुणीतरी तुझा मर्डर करेल. तुला कधी ना कधी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, पण आम्ही देणार नाही. तुझं करिअर बर्बाद होईल. मंडळी, हे शब्द कुठल्या गुंडानं, गुन्हेगारानं, ट्रोलरने वापरले नाहीये, तर हे आरोप आहेत एका पोलीस अधिकाऱ्यावर, PSI प्रेमा पाटील यांच्यावर. सध्या पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनची सगळीकडे तुफान चर्चा रंगली आहे आणि याला कारण पोलीस असलेल्या प्रेमा पाटलांवरच लागलेले मानसिक छळाचे गंभीर आरोप. आणि यामुळे या पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील देखील भयंकर चर्चेत आहेत. पण मंडळी, फक्त पोलीस ऑफिसर हीच त्यांची ओळख नसून सौंदर्य स्पर्धेत यश मिळवलेल्या ऑफिसर म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण सध्या कोथरूड प्रकरणात चर्चेत आलेल्या प्रेमा पाटील नक्की आहेत तरी कोण, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी. रॅम्प वॉक, लाईटचा झगमगाट, प्रेक्षकांचे चीअर अप आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅश, असं दृश्य 2019च्या रनिंग मिसेस इंडियाच्या स्पर्धेत होतं. देशभरातील महिलांना मागे सारत प्रेमा पाटील यांनी मानाचा किताब पटकावला होता. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक न्यूजपेपरवर बातमी आली, PSI प्रेमा पाटील ठरल्या 2019च्या मिसेस इंडिया. आणि बरंच काय काय. या प्रेमा पाटील मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील पुंदी या छोट्याशा गावातील आहेत. त्यांचे वडील महावितरण मधून सेवानिवृत्त झाले असून आई पारंपरिक गृहिणी आहे. सासरी पती विघ्नेश आणि 2 वर्षाचा गोंडस मुलगा रणविजय यांच्यासोबत सुखात संसार सुरू आहे. कॉमर्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून 2010 साली प्रेमा पाटील महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या. त्यांनी गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष आणि विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करताना स्वतःचा ठसा उमटवला. 2019 साली फेसबुक वरून त्यांना रनिंग मिसेस इंडिया स्पर्धेची माहिती मिळाली. त्या क्षणी त्यांनी अर्ज भरला, तयारी केली आणि अखेर निवड झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर तितक्याच आत्मविश्वासाने रॅम्पवर चालत किताब जिंकला. त्यानंतर प्रेमा पाटील एकदम चर्चेत आल्या, वर्दीतील सौंदर्यवती म्हणून. पण आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आहेत, पण यावेळी सौंदर्याच्या नव्हे तर वादाच्या भोवऱ्यात. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये PSI म्हणून कार्यरत असलेल्या पाटील यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप झालेत आणि त्याचे पडसाद सध्या राज्यभर उमटतात. मंडळी, त्याचं झालं असं की सोशल मीडियावर श्वेता यस्वी या मुलीने थेट कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत श्वेता यस या मुलीने या 3 मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितलाय. तिने म्हटलं की काल रात्री छत्रपती संभाजीनगर मधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरूड मध्ये आले होते. त्यांनी 3 मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या तिघींना कोथरूड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रूम मध्ये 5 तास ठेवण्यात आलं. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. कोथरूड पोलीस ठाण्यातील PSI प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की तुमची जातच अशी आहे, मग तुम्ही असंच वागणार ना, तुम्ही वाया जाणार, तू किती पोरांसोबत झोपतेस, तू डॅश डॅश आहेस, असं प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे PSI कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर PSI कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. एका मुलीने आमचं ऐकून घ्या अशी विनवणी केली, तेव्हा कामटे यांनी म्हटलं की आम्ही तुमचं करिअर बर्बाद करू, अशी धमकी सुद्धा दिली. मंडळीच्या ह्या प्रकरणात जी मुलगी संभाजीनगरवरून इकडे आली होती, त्या मुलीचं अक्षय सानप याच्याशी 1.5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. अक्षयचं पूर्वीही एक लग्न झालेलं आहे. पीडित मुलीचं फाईन आर्टचं शिक्षण झालंय. सदरील मुलीचे सासरे हे 1.5 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलिसातून PSI पदावरून रिटायर झालेत. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून मुलीने घर सोडल्यानंतर ती एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील काही मुलींच्या संपर्कात आली. ती या मुलींना फोन करून पुण्यात गेली. 2 दिवस ही मुलगी या मुलींच्या संपर्कात होती. नंतर ही मुलगी एका संस्थेत गेल्याचं समजतंय. दुसरीकडे पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातील 3 दलित मुलींना मारहाण आणि छळ झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. या 3ही मुलींना पोलिसांविरोधात दाद मागत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील रविवारी रात्री 3 वाजेपर्यंत या 3 मुलींसह राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. या संपूर्ण घटनेमुळे मोठं वादळ निर्माण झालं होतं. मात्र कोथरूड पोलिसांविरोधात पुणे पोलिसांनी शेवटपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. शिवाय ही मारहाण 4 चौघात झाली नाही म्हणून गुन्हा दाखल होणार नाही अशी माहिती पोलिसांनी पत्राद्वारे या आंदोलनकर्त्यांना दिली होती आणि त्यावरून हे प्रकरण बरंच तापलं होतं. आणि अशातच आता या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या मुलींचा ससून रुग्णालयातील अहवालातील माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अधिकृतरित्या हा अहवाल जाहीर केला नसला तरी त्यामधील माहिती बाहेर आली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात तब्बल 4 तास पोलिसांनी छळ केल्यानंतर पीडित मुलींनी
स्वतः ससून रुग्णालयात जाऊन त्यांची तपासणी करून घेतली होती। मात्र या अहवालात मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमांच्या खुणा नसल्याचं नमूद करण्यात आलंय। हा अहवाल कोथरूड पोलिसांसाठी मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे। तर पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा आरोप केलेल्या मुलींची बाजू या अहवालामुळे कमकुवत होण्याची शक्यता आहे। मंडळी, पोलिसांचं काम काय असतं? कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारांना पकडणं आणि नागरिकांचं रक्षण करणं। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जनतेच्या सुरक्षेसाठी लढणारी यंत्रणा। पण अलीकडच्या काळात या सुरक्षेच्या यंत्रणेत काही अधिकारी स्वतःलाच कायदा समजू लागलेत। वर्दीचा वापर हा समाज रक्षणासाठी न होता स्वतःची कुरापत काढण्यासाठी केला जातो। जेव्हा एखादा पोलीस अधिकारी आपली मर्यादा सोडून अधिकाऱ्याच्या आड दबाव, मानसिक छळ, जातीय पातळीवर बानवटपणा दाखवतो, तेव्हा ती सेवा नसते, ती सत्ता होते। काही पोलिसांची वागणूक ही इतकी उद्धट असते की जणू ते न्यायालय, शिक्षा आणि सरकार सगळंच एकट्याचं ब्रीफकेस घेऊन फिरतायत। तुझा ॲटिट्यूड आवडला नाही तर मर्डर होईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही देणार, करिअर संपवू शकतो, हे शब्द जर एखाद्या गुन्हेगाराने बोलले असते तर लगेच गुन्हा दाखल झाला। पण जेव्हा हे शब्द वर्दी घातलेली व्यक्ती म्हणते तेव्हा प्रश्न उभा राहतो की विश्वास कुणावर ठेवायचा? पोलीस दलात हजारो प्रामाणिक कष्ट करणारे, झोप न घेता ड्युटी करणारे अधिकारी असतात, याचं आपल्याला पूर्ण भान आहे। पण हे जे काही टक्के अधिकारी वर्दीचा गैरवापर करून त्या वर्दीला डाग लावतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। काही महिन्यांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखेसंदर्भात आंदोलन छेडलं होतं। तेव्हा एक महिला पोलीस अधिकाऱ्याने रागाच्या भरात संविधानाची उद्देश पत्रिकेची काही पानं फाडली होती। छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली होती। मुजोरीला जर वेळेत आवर घातला नाही तर ती व्यवस्था पोखरते, मग ती पोलीस असो नाहीतर राजकारण। पोलीस दलात कर्तव्य आणि कठोरता ही वागणुकीची दोन बाजू आहे। पण जिथे कर्तव्य हरवतं आणि कठोरता म्हणजेच अहंकार वाटू लागतो, तिथेच मुजोरी जन्म घेते। आणि म्हणूनच मुजोर पोलीस हे केवळ व्यक्तीला नाही तर संपूर्ण यंत्रणेला बदनाम करतात। मंडळी, ह्या सगळ्या घडामोडी बघता जिथे न्याय मागावा तिथे जर मारहाण आणि छळ होत असेल तर नक्की न्याय कुणाकडे मागायचा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।